अंबादास दानवेंच्या निरोप समारंभात फोटोशूटवेळी दिसला उद्धव ठाकरे शिंदेंमधला दुरावा। ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसण्यास नकार, दोघांनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं। उद्धवजींना 2029 पर्यंत काहीही स्कोप नाही, मात्र तुम्हाला आमच्याकडे यायचं असेल तर ही संधी। मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना खुली ऑफर। विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट। ठाकरेंना पाहताच फडणवीसांनी नमस्कार म्हटलं। अंबादास दानवेंच्या निरोप समारंभासाठी जाताना दोघांची भेट। अंबादास दानवेंसारखा कार्यकर्ता दिल्यानं मुख्यमंत्र्यांचे आभार, पण माझी माणसं हिरावली त्याचं का? उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला। अंबादास दानवेंनी कधी भरलेल्या ताटाशी प्रतारणा केली नाही, जास्त हवं म्हणून दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये कधी गेले नाही। उद्धव ठाकरेही एकनाथ शिंदेंना डिवचलं। आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून जितेंद्र आव्हाडांना शिवीगाळ। विधान भवनाच्या गेटवर दोघांमध्ये वाद, पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आव्हाडांचा आरोप। राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणाची गुप्त चौकशी सुरू। 72 अधिकाऱ्यांसह काही माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची सूत्रांची माहिती। मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि संभाजीनगरात गुप्त तपास। महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना अटक करा अशी मागणी करत पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेकडून विषप्राशन। बीड जिल्हा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग। माझ्यावरील हल्ल्याचे मास्टरमाइंड बावनकुळे आहेत का? प्रवीण गायकवाड यांचा सवाल। तर भाजप हल्ल्याचं समर्थन करत नाही, आरोपांवर स्पष्टीकरण देत बावनकुळेंकडून कारवाईची ग्वाही। शिंदेंच्या शिवसेनेची आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षासोबत युती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मोर्चे बांधणी। विक्रोळीत मराठी माणसांचा अपमान करणारा स्टेटस टाकल्यानं मारवाडी व्यापाऱ्याला चोप। मनसे पदाधिकारी विश्वजित ढोलमसह इतरांनी व्यापाऱ्याची धिंड काढली। आषाढी यात्रा कालावधीत भाविकांचं विठुराया चरणी 10,84,00,00,000 रुपयांचं दान। सोन्या चांदीचे दागिनेही अर्पण। मंदिर समितीला लाडू प्रसाद देणगी भक्तनिवासातून दान प्राप्त। गडचिरोलीतील अतिदुर्गम भाग असलेल्या मरकनार ते अहेरी बस सेवा सुरू। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बस सेवा सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट करत माहिती दिली। प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेसाठी 24,000 कोटींची तरतूद। 100 कृषी जिल्हे विकसित करण्याचं नियोजन। केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पुढील 6 वर्षांसाठी योजनेला मान्यता। पीएफ खात्यातून 90% रक्कम काढता येणार। घर घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा। ईपीएफओकडून पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये बदल। ऑटो सेटलमेंट मर्यादा देखील 1 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवली।